सिल्लोड तालुक्यात शिवणामधील अवैध धंदे जोरात सुरू आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांनी अजिंठा पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून शिवणा परिसरात अवैध धंदे वाढलेत। पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं असल्याची मागणी परिसरात आता जोर धरू लागली आहे। अजिंठा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे या खात्याच्या कार्यक्षमतेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। या हद्दीत मटका, जुगार, गावठी दारूचे अड्डे, पत्त्याचे क्लब अशा अनेक अवैध धंदेवाल्यांना अच्छे दिन आले। त्यामुळे अजिंठा पोलीस ठाण्याला मोठ्या प्रमाणात अवैध धंदेवाल्यांकडून हप्ता मिळत असल्याचंही बोललं जात आहे। अनेक भागात अवैध दारू विक्री, मटका, जुगार, पत्त्यांचे क्लब आदी अवैध धंदेवाल्यांचा परिसरात उच्छाद झालाय। या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होतीये। अनेकांचे हात यात ओले होताना दिसतायत। या अवैध धंद्यांविरोधात पोलीस कारवाई का करत नाही असा प्रश्नही उपस्थित होतोय। अवैध व्यवसाय करणाऱ्यांना प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सफेद कॉलर मधील गुंडांच्या राज्यश्रेय असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। या हद्दीत वाढलेल्या अवैध धंद्यांबाबत झालेल्या गुन्ह्यांची अधिकृत आकडेवारी पोलीस देत नाहीये। यामागचं गोडबंगाल काय आहे ते सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांनाच माहित। तर या पोलीस ठाण्यात फिर्यादींना कोरा FIR दिला जातो। याचं पोलीस ठाणे अंमलदार यांना गांभीर्य नाही। फक्त अवैध धंदे कुठे चालू आहे आणि त्याचा हप्ता केव्हा भेटणार याकडे जास्त लक्ष असतं हे मात्र विशेष। ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी तात्काळ याकडे लक्ष देण्याची गरज असून नागरिकांनी तशी मागणीही केली आहे। प्रतिनिधी मुजीब शेख सह कॅमेरामन सलीम कुरेशी, NTV न्यूज मराठी, सिल्लोड, औरंगाबाद।